समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये कुलगुरू मनोहर चास्कर रुजू झाल्यापासून विद्यापीठात अंतर्गत वैचारिक खडाजंगी मोठ्या प्रमाणामध्ये चालू होती। कुलगुरू हे विद्यापीठामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे काम करत असल्याचे दबक्या आवाजामध्ये बोललं जात होतं। कुलगुरू महोदयांनी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे नियोजित व्याख्यान ते गांधीवादी समाजवादी विचाराचे असल्याने भाजपच्या मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून ऐनवेळी रद्द केले। त्यानंतर विद्यापीठात कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी निमित्त भारतीय सौंदर्यशास्त्र नवे दृष्टिकोन या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते। कॉम्रेड शरद पाटील हे कम्युनिस्ट विचारसरणीचे असल्यामुळे कॉम्रेड शरद पाटील यांचे नाव वगळून आणि कार्यक्रमाची नियोजित जागा सिनेट हॉल रद्द करून एका बंदिस्त खोलीत घेण्यास कुलगुरू महोदयांनी सांगितले। मात्र दुसरीकडे भाजप आमदारांना विद्यापीठामध्ये व्याख्यानासाठी बोलावून निवडून आणल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला। त्यानंतर 22 मार्च रोजी विद्यापीठांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि अभ्यास केंद्राने दलित साहित्यावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते। या आयोजित केलेल्या चर्चासत्राला काउंटर करण्यासाठी त्याच दिवशी आणि त्याच वेळेस संघाशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय साहित्य परिषद या संस्थेच्या माध्यमातून विद्यापीठांमध्ये अनुवादित साहित्य संमेलन घेण्यात आले। हे संमेलन जाणीवपूर्वक आंबेडकरी विचाराला विरोध म्हणून आयोजित केल्याचा आरोप या संघटनांनी केला। स्वरातीम विद्यापीठ नांदेडच्या डॉक्टर मनोहर चास्कर हे भारतीय जनता पक्ष, बीजेपी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS यांच्याशी संबंधित असून त्यांच्या राजकीय दृष्टिकोनामुळे विद्यापीठाच्या प्रशासनावर गंभीर परिणाम होत आहेत। त्यांच्या निर्णयामुळे शैक्षणिक वातावरणात पक्षपातीपणा येत आहे, जो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर प्रतिकूल प्रभाव टाकतो। यामुळे विद्यापीठाच्या प्रमुख तसेच एक शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखपदी असलेल्या व्यक्तीने राजकीय पक्षाशी असलेले संबंध प्रकट न करता निष्पक्षपणे प्रशासन करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे डॉक्टर मनोहर चास्कर यांना पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी राज्यपालांकडे कुलगुरूंच्या मार्फत पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय छावा, SFI, NSUI या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंना सरसंघचालक गोलवलकर यांची प्रतिमा आणि काळी टोपी देत गांधीगिरी करत राज्यपालाकडे निवेदनाद्वारे राजीनाम्याची मागणी केली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, उत्तरचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील, राष्ट्रवादीचे दशरथ कदम, अखिल भारतीय छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे, NSUI चे प्रतिनिधी आत्राम बुद्धेवाड, SFI संघटनेचे डॉक्टर सचिन खडके यांच्यासह ज्ञानेश्वर हंगरगे, स्वप्नील शिंदे, तुकाराम सूर्यवंशी, पांडुरंग क्षीरसागर, गणेश जगळपुरे, गजानन गोरख, जितेंद्र काळे, गणेश अडसुळे, साईनाथ देसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।